नमस्कार. इयत्ता 9वी आणि प्रॅक्टिस सेट 4.2 मधले काही प्रश्न आता आपण घेणार. कालच्या तासाला आपण कंपॅरिझन घेतलं रेशोचं आणि आता त्याच एक्झरसाइजमधले काही प्रश्न. जसं या प्रश्नामध्ये असं आपल्याला विचारलेलं आहे, फाइंड द फॉलोविंग रेशोज. दोन क्वांटिटीचा रेशो विचारलेला आहे आणि त्या दोन क्वांटिटी कोणत्या आहे, तर असं म्हटलेलं आहे द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे रेडियसचा सर्कम्फरन्सची रेशो काय. तर रेडियसला पहिल्यांदा आपण आर मानू. लेट रेडियस इज इक्वल टू आर. आणि आपल्याला माहिती आहे सर्कम्फरन्सचं सूत्र, सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ, आणि त्याचं सूत्र काय राहतं, तर त्याला आपण सी म्हणतो, थोडक्यात सी म्हणतो, पण त्याचं सूत्र आहे 2πr. सर्कम्फरन्सला म्हणतो सी. सी इज इक्वल टू 2πr. तर ह्या दोघांचा रेशो काढायचा, रेडियस आणि सर्कम्फरन्स. म्हणजेच थोडक्यात रेशो आपल्याला असा काढायचा आहे, रेशो असा काढायचा आहे, रेशो इज इक्वल टू आर अपॉन सी. रेशो कसा काढायचा, रेडियस टू सर्कम्फरन्स म्हणजेच आर अपॉन सी, म्हणजेच आर इज टू सी असं पण म्हणू शकतो आपण या पद्धतीने. आणि याच्यात व्हॅल्यू टाकल्या, आर तर तोच आहे आणि सर्कम्फरन्सचं सूत्र काय आहे 2πr. 2πr. आर आर कॅन्सल झालं म्हणजेच वरती 1 राहील आणि म्हणजेच रेशो कसं आलं, मग रेशो 1:2π. तर या पद्धतीने रेशो तयार झाला. म्हणजे आपल्याला दोन क्वांटिटी, एक रेडियस आणि एक काय सर्कम्फरन्स, म्हणजे त्रिज्या आणि परिघ यांचा रेशो काय असेल, तर रेशो राहतो 1:2π. तर हा झाला त्यातला पहिला प्रश्न. त्याच्यातलाच पुढचा प्रश्न असा आहे, द लेंथ ऑफ साईड ऑफ रेक्टेंगल आर 5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर. रेक्टेंगलच्या दोन बाजू म्हणजेच लांबी आणि रुंदी दिलेली आहे. आणि काय म्हटलेलं आहे, फाइंड द रेशो ऑफ इट्स पेरिमीटर अँड एरिया. मग इथं पण दोन क्वांटिटी काय, एक पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल अँड एरिया ऑफ रेक्टेंगल. कधी पण रेशो काढताना तुम्हाला दोन क्वांटिटी माहीत पाहिजे, म्हणजेच आपल्याला दोन राशी माहीत असेल तरच आपण रेशो काढू शकतो. तर या ठिकाणी मग पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल तुम्हाला माहीत पाहिजे, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचं सूत्र माहीत पाहिजे. आणि ते सूत्र काय आहे, मग पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल जे आहे 2l + 2b किंवा 2 l + b असं पण लिहिलं जातं. 2 l + b. आणि याच्यात व्हॅल्यू टाकल्या 2 l + b. l म्हणजेच 5 + 3.5 आणि म्हणजेच 2 × 8.5. आणि मग काय येईल, मग पेरिमीटर 17 सेंटीमीटर. तर हे झालं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल नंबर 1. आणि दुसरी क्वांटिटी आपल्याला काय पाहिजे, एरिया ऑफ रेक्टेंगल. आणि त्याचं सूत्र l × b म्हणजेच 5 × 3.5. आणि त्याचा एरिया काय येईल, मग यांचा गुणाकार 5 × 5 = 25, चले 2, 5 × 3 = 15, 9 17 म्हणजे 17.5. हा झाला एरिया म्हणजे cm². पेरिमीटर cm असतो आणि एरिया cm² असतो, म्हणजे स्क्वेअरमध्ये राहतो. तर यामध्ये आपल्याला पेरिमीटर माहीत झालं, एरिया माहीत झाला. आणि आता काय काढायचा, रेशो. आणि रेशो कसा, पेरिमीटरचा एरियाशी रेशो, पेरिमीटर टू एरिया. पेरिमीटर काय आलेलं आहे आपला 17 आणि एरिया 17.5. 17 / 17.5 या पद्धतीने एरिया. आणि इथं पॉईंट आहे, रेशो पॉईंटमध्ये नसतो, पॉईंट काढून टाकावं लागेल, अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागेल. आणि मग त्यामुळं काय करायचं, पॉईंट काढायचं असेल तर अंशामध्ये 1 0 वाढून घेतो आणि छेदामध्ये 175 म्हणजेच पॉईंट काढून टाकला. आणि अतिसंक्षिप्त रूप, आता कोणत्या संख्येने भाग जातो, तर 5ने दोघांना भाग जातो. 5ने जर दोघांना भाग गेला तर उत्तर काय येईल बरं, म्हणजेच 5 त्रिक 15, 5 चोक 20, छेदी 5 त्रिक 15, 5 5 25. म्हणजेच रेशो काय आला 34:35. तर या पद्धतीने रेशो आला पेरिमीटरचा एरियाशी 34:35. आता पुढचा प्रश्न क्रमांक 4 मधले लेखी प्रश्न आपण पाहू. तर ह्या पहिल्या प्रश्नामध्ये काय, क्वाड्रिलॅटरल ABCDचं पॅरलोग्राम म्हणजे माहिती तुम्हाला का अपोजिट साईड सारख्या राहतात, अपोजिट अँगल पण सारखे राहतात, हे माहिती आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये अँगलचा रेशो दिले, अँगल A आणि अँगल B यांचा रेशो दिले तो आहे 5:4. म्हणजेच अँगल A is to अँगल B is equal to
5:4 आणि विचारायला काय मेजर अँगल बी. तर आपल्याला माहिती काय माहिती एवढंच आहे का अपोजिट अँगल सारखे राहतात. जर आपण पॅरलोग्राम काढला तर पॅरलोग्राममध्ये आपल्याला ABCD जर पॅरलोग्राम असेल तर ABCD या पद्धतीने काढलं तर अँगल ए आणि अँगल बी हे दोन अँगल या प्रकारचे. हीच आकृती मी या पद्धतीने पण काढली तर लवकर लक्षात येईल ABCD यानुसार. आणि अजून एक गोष्ट एक माहीत पाहिजे पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल हे कॉन्ग्रंट तर राहतातच पण पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल लाईन राहतात. आणि जेव्हा लाईन पॅरलल आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे का एक ट्रान्सव्हर्सल असेल तर अल्टरनेट करस्पॉन्डिंग आणि इंटेरियरच्या काही प्रॉपर्टीज राहतात. जसं इथं अँगल ए अँड अँगल बी हे इंटेरियर अँगल आहे आणि इंटेरियरची बेरीज किती राहते 180. तर त्याचा वापर या ठिकाणी आहे. आणि आपण ए आणि बी इथं जरी असले तरी हे पण इंटेरियर्स असते फक्त आपल्याला आडव्या आकृतीचा विचार करावा लागला असता आता उभ्या आकृतीचा विचार करतोय. तर आपल्याला माहिती काय पहा माहिती अशी द्यायला आपल्याला अँगल ए इज टू अँगल बी इज इक्वल टू 5:4 हेच मी या पद्धतीने लिहिलं. अँगल ए अपॉन अँगल बी इज इक्वल टू 5/4 हे पहिलं लिहिलं. थोडं तिरकस गुणाकार यामध्ये म्हणजेच 4 अँगल ए इज इक्वल टू 5 अँगल बी. तर तिरकस गुणाकार काय येईल 4 अँगल ए इज इक्वल टू 5 अँगल बी. याला काय केलं मी नंबर 1 दिलं. तर ह्या पद्धतीने पहिल्यांदा रेशो तयार आणि त्यानुसार तिरकस गुणाकार केला. फक्त आपल्याला अँगल बी काढायचा आहे. आता नंबर 2 मध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम आहे माहिती आहे आपल्याला. आणि जर पॅरलोग्राम असेल तर परत सांगतो अँगल ए आणि बी हे इंटेरियर अँगल आहे आणि म्हणून त्यांची बेरीज किती आहे 180. मग देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आता आहे बा यामध्ये आपल्याला अँगल ए किंवा अँगल बीचं माप माहीत पाहिजे. तसं पाहिलं तर इथं आपल्याला 4 अँगल ए इज इक्वल टू 5 अँगल बी माहिती आहे. मग आपल्याला कोणत्या तरी एकाच अँगलचं माप माहीत पाहिजे होतं. मी काय करतो थोड्या वेळ त्या प्रत्येकाला 4ने मल्टिप्लाय करतो म्हणजे 4 अँगल ए प्लस 4 अँगल बी प्लस इज इक्वल टू 4 × 180. थोड्या वेळ हा बदल काय केला मी का मला 4 अँगल एची किंमत माहिती आणि म्हणून मी काय केलं प्रत्येकाला 4ने मल्टिप्लाय केला. 4 अँगल ए प्लस 4 अँगल बी आणि 180ला पण कितीने गुणलं 4ने. आणि इथं लिहितो मल्टिप्लाय बाय 4. आणि आता नंबर 1 मध्ये पहा 4 अँगल एची किंमत माहिती आहे आपल्याला ते काय आहे 5 अँगल बी. म्हणून 4 अँगल ए ची किंमत काय टाकली मी 5 अँगल बी आणि पुढचं तसंच ठेवलं प्लस 4 अँगल बी इज इक्वल टू यांचा गुणाकार केला तर 720 होईल. 18 × 72 म्हणजे 720. या ठिकाणी पहा 5 अँगल बी आणि 4 अँगल बी 4 आणि 5 अँगल बी म्हणजेच 9 अँगल बी झाला. 9 इकडं मल्टिप्लाय तिकडं आता ना डिवाईड होईल म्हणजेच अँगल बी इज इक्वल टू 720/9 आणि 9ने भाग दिल्यावर काय 9 8 72 म्हणजेच अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. तर या पद्धतीने अँगल बीचं माप आलं. म्हणजे इथं काय केलं तो रेशो दिला होता त्याचाच वापर केला. रेशोमध्ये आपण तिरकस गुणाकार केला. 4 अँगल ए इज इक्वल टू 5 अँगल बी या स्वरूपात तयार झालं. इथं तुम्ही अँगल एची किंमतसुद्धा तयार करू शकतात. अँगल एची जर किंमत तयार केली तर अशी पण येऊ शकते अँगल ए इज इक्वल टू 5 अँगल बी अपॉन 4 या पद्धतीने सुद्धा किंमत तयार होऊ शकते. पण मी तसं न करता काय केलं तसंच ठेवलं जसं तिरकस गुणाकारानुसार. नंतर क्वाड्रिलॅटरल ABCD हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्रामचे जर आपण अँगल ए आणि बीचा विचार केला तर ते इंटेरियर अँगल आहे आणि त्यांची बेरीज 180 राहते कारण लाईन पॅरलल आणि ट्रान्सफर यानुसार. आणि इथं आपण त्याचा रिझन पण लिहू इंटेरियर अँगल्स. आणि मग यामध्ये काय केलं अजून एक काम महत्त्वाचं तर मी प्रत्येकाला 4ने गुणलं. 4ने का गुणलं आपल्याला अँगल बीची किंमत काढायची आणि म्हणून 4 अँगल ए हा तयार करायचा होता म्हणून प्रत्येकाला 4ने मल्टिप्लाय केलं आणि 4 अँगल एची किंमत काय टाकली या ठिकाणी 5 अँगल बी. आणि याचं पण कारण फ्रॉम 1 1नुसार आणि 4 अँगल बी आणि 5 अँगल बी तर टोटल झाले 9 अँगल बी आणि 9 तिकडे डिवाईड झाला 720/9 9 8 72 म्हणजेच 80 डिग्री. या पद्धतीने अँगल बीचं मेजर आलं. आता पुढच्या उदाहरणामध्ये पहा वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. प्रेझेंट एज अल्बर्ट्स
इज टू सलीम इज इक्वल टू 5:9. ऑल्बर्टच्या वयाचं सलीमच्या वयाचं गुणोत्तर दिले 5:9 आणि असं म्हटलेलं आहे 5 वर्षानंतर 5 इयर हेन्स रेशो बिकम 3:5. 5 वर्षानंतर त्यांचा रेशो 3:5 आहे. तर दोघांचे आत्ताचे वय काय असं विचारलेलं आहे. पण जेव्हा वयाचा रेशो राहतो म्हणजे या ठिकाणी जसं 5:9 दिलेला आहे याचा अर्थ 5 आणि 9 ही त्यांची काही प्रेझेंट एज नाही आहे, तो रेशो आहे. रेशो म्हणजे अतिसंक्षिप्त रूप राहतं. कधी पण जेव्हा रेशो दिलेला असतो रेशो जसं इथं 5:9 आहे तर 5 आणि 9 ही त्यांची वयं नाहीत. तर दिलेले सध्या ज्यांचे प्रेझेंट एज जे असतील त्यांचं अतिसंक्षिप्त रूप 5:9 आहे असा अर्थ होतो. मग उदाहरणार्थ पाहू आपण 10 आणि 15 अशा दोघांचे वय आहे असं आपण समजू. ए आणि बी अशा दोन व्यक्ती आहे. एकाचं वय 10 आहे दुसऱ्याचं वय 15 आहे प्रेझेंट एज. आणि मी यांना भाग दिला समान संख्येने 10/15 यांना समान संख्येने 5ने भाग दिला म्हणजेच 10/5 आणि 15/5. तर उत्तर काय येईल बरं 5 × 10 5 × 15. तर रेशो काय आला 2:3. म्हणजे ॲक्च्युली वय होते 10 आणि 15 पण रेशो काय आला रेशो आला 2:3. म्हणजे 2:3 ह्या दोन्ही वयांचं अतिसंक्षिप्त रूप आहे असा अर्थ होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे जो रेशो राहतो तो दिलेल्या वयांचा अतिसंक्षिप्त रूप या स्वरूपात राहतो आणि म्हणून हे त्यांचे ॲक्च्युली वय नाही आहे. मग ॲक्च्युली वय कसं काय शोधायचं तो एक मोठा प्रश्न. तर यासाठी काय करतात त्या रेशोला समान संख्येने गुणतात. जसं इथं आपण 10 आणि 15ला समान संख्येने भाग दिला त्या उत्तराला 2:3 बरोबर. तर समान संख्येने भाग दिला तर ह्याच समान संख्येने जर मी या दोघांना गुणलं ह्याच समान संख्येने ज्याने भाग दिला त्याच समान संख्येने जर गुणलं 2 आणि 3ला तर उत्तर परत काय येईल 10 आणि 15. याला जर मी समान संख्या 5 आहे तर 5ने गुणलं तर 5 × 10 आणि याला जर 5ने गुणलं तर 5 × 15. म्हणजे ज्यांनी भाग दिला त्यांनीच गुणलं तर परत ॲक्च्युली वय येतील. पण कोणत्या संख्येने यांना भाग दिल्यानंतर 5:9 आलेलं आहे हे माहिती आहे का आपल्याला तर माहीत नाही आहे. मग आपण एक्स ही संख्या असं समजू का ज्याच्यामुळं भाग दिल्यामुळं रेशो आला 5:9 आणि म्हणून त्याच एक्सनी या दोघांना गुणायचं त्याच एक्सनी. म्हणजे जर मी एक्सने गुणलं तर त्यांचे आत्ताचे वय तयार होतील. जसं इथं 5ने भाग दिला रेशो 2:3 आला परत 5ने गुणलं तर रेशो परत त्यांचं वय काय आली 10 आणि 15 आले. ज्याने भाग दिला त्यांनीच गुणायचं असा अर्थ होतो इथं. म्हणजे ॲक्च्युली वय तयार होतील. तसं 5:9ला रेशो आला तेव्हा कोणत्या संख्येने भाग दिलेला आहे हे माहीत नाही आपल्याला. आपण थोड्या एक्सने भाग दिला असं समजू. मग त्या एक्सनीच या दोघांना गुणलं तर त्यांचे प्रेझेंट एज येतील असा त्याचा अर्थ. आणि म्हणून कधी पण जेव्हा रेशो असतो तेव्हा काय करायचं समान पट मानायची. रेशो आहे 5:9 म्हणून कधी पण काय करायचं कॉमन मल्टिपल काय मानायचा एक्स मल्टिपल बिग एक्स. तो एक्स मानल्यामुळं काय होतं का त्यांची प्रेझेंट एज तयार होतील. मग देअरफॉर ऑल्बर्ट्स प्रेझेंट एज तयार होईल. ते काय होईल मग 5x इयर. आणि त्याच पद्धतीने सलीम्स प्रेझेंट एज तयार होईल. आणि या दोन्ही वयामध्ये नंतर आपल्याला 5 वर्ष ॲड करायचे ते होईल 9x इयर. या दोघांचं वय 5x आणि 9x इयर. हे झाले प्रेझेंट एज कारण समान पटने गुणलं आपण एक्सने गुणलं असं आपण तिथं मानलेलं आहे. आणि नंतर इथं कंडिशन काय 5 इयर्स हेन्स रेशो बिकम्स 3:5. 5 वर्षानंतर हे झालं नंबर 1. नंबर 2 बाय कंडिशनमध्ये काय पहा बाय कंडिशन आत्ताचं वय 5x आणि 9x आहे. तुम्ही इथं पण रेशो जर काढला एक्सेस कट केला 5:9 होईल. आणि 5 वर्षानंतर म्हणजे ॲड करावं लागेल +5 दोघांचे वय संगच वाढले 5 वर्षानंतर. आणि मग तेव्हा रेशो काय आला 3:5 म्हणजेच इज इक्वल टू 3/5. ही कंडिशन महत्त्वाची. 5 वर्षानंतर पहिले प्रेझेंट एज तयार करणं महत्त्वाचं. म्हणजे ते झाले 5x आणि 9x आणि दोघांमध्ये काय केलं 5 वर्ष ॲड केले +5 तर रेशो नवीन तयार होईल. आत्ताचा रेशो 5 वर्षानंतरचा रेशो सारखा असू शकत नाही. आणि मग रेशो काय आला 3:5. आणि या ठिकाणी काय करायचं आता
क्रॉस मल्टिप्लाय, तिरकस गुणाकार करायचं, एक्सची किंमत काढायची, तिरकस गुणाकार 5 आणि कोणाला मल्टिप्लाय करायचा 5x + 5ला आणि त्याच वेळेस 3 इंटू मल्टिप्लायमध्ये काय होईल 9x + 5 आणि मल्टिप्लाय 5 × 5 25x + 25 5ने दोघांना गुणायचं आहे, इथं पण 3ने दोघांना गुणायचं म्हणजेच 27x + 15 आणि इक्वेशन इन वन व्हेरिएबल स्वरूपात तयार होतात. एका बाजूला व्हेरिएबल आणि एका बाजूला कॉन्स्टंट संख्या पाहिजे. तर 25 इकडे छोटा आहे, 27 मोठा आहे, तर 25 मी त्या बाजूला नेतो आणि 15 ह्या बाजूला, विरुद्ध बाजूला जाताना विरुद्ध क्रिया करतात आणि म्हणून पुढं असं होईल 25 - 15 = 25 तिकडे गेला तर 27x - 25x आणि यानंतर काय होईल वजाबाकी 10 या ठिकाणी आणि त्या ठिकाणी 27मधून 25 गेले 2x आणि आता 2x बरोबर 10 आहे तर एक्सची किंमत काय येईल मग 10/2 2 इकडे गुणिले भागिले जाईल म्हणजेच एक्सची किंमत आली 5 म्हणजे 5 पट जे वय त्याच्या 5 पटीने सध्याचे वय रेशो आहे त्याच्या 5 पटीने सध्याचे वय आणि आपल्याला दोघांचे वय विचारलेले. मग आता विचार करा अल्बर्ट आणि सलीमचं 5:9 रेशो आहे म्हणजे 5x आणि 9x आहे तर एक्सची किंमत जर आपण टाकली 5 तर दोघांचे आत्ताच्या वया तयार होतील म्हणजेच पुढं असं तयार होईल मग अल्बर्ट्स काय होईल एज ते होईल 5x म्हणजेच 5 × 5 25 इयर आणि त्याच वेळेस कोण आहे दुसरा सलीम आणि त्यानंतर सलीम्स एज 9x म्हणजेच 9 × 5 45 इयर म्हणजेच 25 आणि 45 हे त्यांची सध्याची वय. आता पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा रेशो दिलेला आहे लांबी आणि रुंदीचा. रेक्टँगलची लांबी आणि रुंदी यांचा रेशो दिलेले 3:1. पेरिमीटर दिलेले 36 आणि लांबी रुंदी काढायची. परत इथं रेशो दिलेला आहे. प्रत्येक वेळेस मी सांगतो जेव्हा आता रेशो दिलेला राहील तो एखाद्या संख्येचं अतिसंक्षिप्त रूप असतो आणि कोणत्या संख्येने भाग दिल्यामुळं ते अतिसंक्षिप्त रूप आलेलं आहे हे माहीत नसल्यामुळं त्या एक्सने समजा आपण एक्सने भाग दिला असं समजलं तर एक्सने काय करायचं त्या दोघांना गुणायचं म्हणजेच कॉमन मल्टिपल एक्स मानून त्यांची किंमत तयार करायची. प्रत्येक वेळेस वयाच्या बाबतीत इतक्यात पाहिलं आपण इथं लेंथ आणि ब्रेडच्या बाबतीत पण. मग इथं आता रेशो दिले 3:1 रेशो 3:1 आहे आणि म्हणून या ठिकाणी पण कॉमन मल्टिपल एक्स मानायचा म्हणजे एक्स मानास काही नाही एक्स वाय कोणतं पण अल्फाबेट वापरू शकतात स्मॉल लेटरमधलं कॉमन मल्टिपल. तर काय म्हणू आपण लेट कॉमन मल्टिपल बी एक्स मानल्यामुळं काय होतं लेंथ आणि ब्रेड्थ याची किंमत कळते. मग देअरफॉर लेंथ = 3x सेंटीमीटर आणि त्याच पद्धतीने ब्रेड्थ काय झालं 1x 1 नाही लिहिलं तरी चालतो म्हणजेच x सेंटीमीटर. तर ही झाली लांबी आणि रुंदी आणि दिलेले पेरिमीटर. नाव पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला दिलेलं आहे ते आणि जरी दिलेलं आहे 36 पण त्याचं सूत्र पहिल्यांदा लिहिणं आवश्यक 2 L + b आणि याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या 2 L म्हणजे 3x आणि b म्हणजे x आणि पेरिमीटर दिलेलं आहे ते म्हणजे 36. 2 इकडं गुणिले या ठिकाणी भागिले जाईल 36/2 आणि तिकडं 3x + x म्हणजेच 4x आणि परत इक्वेशन इन वन व्हेरिएबल 36/2 म्हणजेच 18 = 4x 4 इकडं तिकडं मल्टिप्लाय तर इकडं डिवाइड होईल 18/4 = x म्हणजेच x काय होईल 4ने भाग गेल्यावर 4 चौक 16 आणि 4 पंचे 20 म्हणजेच 4.5 सेंटीमीटर. ती पट आहे एक्स म्हणजे पट आहे म्हणजे या संख्येने गुणायचं आहे लांबी आणि रुंदीला आणि आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ विचारलेली आहे तर लेंथ आपण इथं लिहिलेली आहे 3x मग देअरफॉर लेंथ = 3x म्हणजेच 3 × 4.5 आणि काय येईल मग 3×5 = 15 आणि 3 चौक 12 आणि 13 म्हणजे 13.5 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ तर x आहे म्हणजेच तेच 4.5 राहील
ब्रीथ इज इक्वल टू एक्स म्हणजेच 4.5 सेंटीमीटर. तर या पद्धतीने एक्सची व्हॅल्यू आली का ती आपण लेंथ आणि ब्रेथ जे काढू शकतो आपण. आता पुढचा प्रश्न, त्या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला रेशो दिलेले, 2 रेशो दिले, A:B 3:1, B:C 5:1 आणि हे जे 2 रेशो आहे त्यांची व्हॅल्यू काढायला लावलेली आहे. म्हणजे याचा अर्थ इथं किमती तयार करायच्या आहे आणि A आणि Bच्या किमती टाकायच्या आहे असा हा प्रश्न आहे. आपण काय करू, पहिल्यांदा दोन्ही रेशो लिहून घेऊ. म्हणजे पहिला रेशो काय आहे, A:B इज इक्वल टू 3:1 आणि दुसरा रेशो B:C इज इक्वल टू 5:1 आणि आपण अपूर्णांकामध्ये लिहून तिरकजुनाकार करू. म्हणजेच A/B इज इक्वल टू 3/1 तयार होईल आणि तिरकजुनाकार काय होईल, 1A म्हणजेच A इज इक्वल टू 3B. या पद्धतीने पहिली किंमत. इथं पण तसंच B/C इज इक्वल टू 5/1 तिरकजुनाकार केला, 1B म्हणजेच B इज इक्वल टू 5C. आता हे बा, Aची किंमत 3B आली आणि Bची किंमत 5C झाली. पण या ठिकाणी पण B आहे परत आणि Bची किंमत इथं तर 5C आहे म्हणून याला नंबर 2 दिला आपण. इकडं नंबर 1 आहे, मग जी 2ची किंमत आहे ती परत 1मध्ये टाकली. मग देअरफॉर A इज इक्वल टू असं होईल 3 इंटू Bची व्हॅल्यू काय आहे 5C तर टाकली फ्रॉम 2 म्हणजेच Aची व्हॅल्यू काय आली 15C. या 2 व्हॅल्यू आपल्याला तयार झालेल्या आहे आणि यांची आपल्याला आवश्यकता आहे उदाहरणांमध्ये टाकण्याची. लक्षात ठेवा. परत सांगतो, अपूर्णांकामध्ये रेशो लिहिला, तिरकजुनाकार केला, Aची किंमत 3B आली. ओके, त्याच पद्धतीने Bची व्हॅल्यू आली 5C. आपण Bची व्हॅल्यू 5C आल्यामुळं इथं 3Bमध्ये जो B आहे त्याच्यामध्ये Bची व्हॅल्यू परत टाकली 5C आणि म्हणून Aची किंमत काय झाली आता 15C आणि Bची व्हॅल्यू 5C. ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहे, ह्या उदाहरणामध्ये टाकायच्या आहे. तर पहिल्यांदा ह्या किमती तयार करणं आवश्यक आहे आणि आता काय करू आपण, ह्या किमती ह्या उदाहरणांमध्ये जे 2 उदाहरणं दिलेले विचारलेले त्याच्यामध्ये आपण टाकू. आता इतक्यात ज्या किमती आल्या, A इज इक्वल टू 15C आणि B इज इक्वल टू 5C, तर ह्या किमती आपण याच्यामध्ये आता टाकणार आहे दोघांमध्ये पण. पहिल्यांदा पहिल्या प्रश्नामध्ये इथं मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो, A क्यूब म्हणजेच 15C ब्रॅकेटचा क्यूब अपॉन 15 तसंच राहील B स्क्वेअर म्हणजेच 5C ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इंटू C तसंच आहे आणि ब्रॅकेट पण आहे, ब्रॅकेटचा क्यूब पण आहे. जसं इथं आहे त्याच पद्धतीने फक्त या दोन्ही किमती आपण टाकल्या. Aची किंमत परत सांगतो 15C आणि Bची व्हॅल्यू 5C, या 2 व्हॅल्यू याच्यामध्ये टाकल्या. आता क्यूब आहे, क्यूब म्हणजे किती वेळा गुणाकार तर 3दा, म्हणजेच 15C इंटू 15C इंटू 15C छेदामध्ये तसंच 15 तसंच आहे. इथं स्क्वेअर आहे 5Cचा स्क्वेअर म्हणजे 2दा गुणाकार 5C इंटू 5C परत इंटू C तसाच. ओके, आणि ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे इथं आपण काय क्यूब केला नाही, स्क्वेअर पण केला नाही, फक्त गुणाकार स्वरूपात मांडणी केली. आणि एकदा गुणाकार स्वरूपात मांडणी केली आणि अंशा छेदामध्ये जे समान आहे ते काय करायचं, कट करायचं. अंश आणि छेदामध्ये काय काय समान आहे पहा. तसा विचार केला तर इथं फक्त 15 समान आहे तर 15 कट झाला. इथं C पण सारखा होता तो कट झाला. तसंच इथं विचार केला तर 5C आणि 5C आणि या दोन्ही ठिकाणी 15C 15C तर 5 त्रिक 15 होतात म्हणजेच 5 त्रिक 15. इथं पण 5 × 5 5 त्रिक 15 म्हणजे 5C त्रिक 15C असा अर्थ होतो. आणि मग उरलं काय पहा, अंशामध्ये उरलं फक्त 3 इंटू 3 म्हणजे 9. छेदामध्ये एकच उरलेला आहे, एक नाही लिहिला तरी चालतो म्हणजेच 9 फक्त आणि त्याचा क्यूब आणि तो येतो 729. तर हे झालं पहिल्याचं उत्तर 729 आणि अपॉनमध्ये 1 आहे तो आपण काही लिहिला नाही. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता दुसऱ्यामध्ये परत या ठिकाणी किमती टाकताना Aचा स्क्वेअर म्हणजेच 15Cचा स्क्वेअर. पहिल्यांदा व्हॅल्यू टाकू आपण. छेदामध्ये 7 इंटू B म्हणजेच 5C आणि इंटू C. स्क्वेअर आहे, स्क्वेअर काय करायची आवश्यकता नाही, फक्त गुणाकार स्वरूपात 15C गुणिले 15C छेदामध्ये तसंच लिहितो 7 गुणिले 5C गुणिले C आणि अंशछेदामध्ये जर भाग जात असेल तर द्यायचा.
5सी एक 5सी 5सी त्रिक 15सी कट. सी सी पण या ठिकाणी कट होईल आणि उरलं काय फक्त 15 त्रिक 45 छेदी 7 म्हणजेच 45:7 हा झाला या ठिकाणी रेशो तयार. इथं पण रेशोमध्ये जर लिहायचं असेल तर 1:1 आपण असं लिहू शकतो. म्हणजेच 729 आलेलं आहे पण छेदामध्ये 1 आहे म्हणजे 729:1 या पद्धतीने पण रेशो लिहू शकतो आपण. तर यामध्ये फक्त आपण व्हॅल्यू टाकल्या आणि जे उत्तर आहे ते लिहिलं म्हणजे जो रेशो आहे तो लिहिला. आता या पुढच्या प्रश्नामध्ये रूटमध्ये दिलेलं आहे 0.04 × 0.4 × a आणि इज इक्वल टू पुढे दिलेलं आहे 0.4 × 0.04 × √b आणि a आणि बीचा रेशो a:b विचारलेला आहे. तर पहिलं काम काय करू आपण, तर हे जे आहे तिन्ही पण रूटमध्ये तर ते सेपरेट लिहून घेऊ आपण. सेपरेट लिहिण्याचा फायदा काय होईल ते आपण नंतर पहिल्यांदा सेपरेट लिहू. 0.04 × 0.4 × √a या पद्धतीने लिहिलं. इकडं तसंच लिहिलं, इथं काही रूट नव्हतंच. 0.4 × 0.04 × √b या स्वरूपात लिहिलं आपण. नंतर आपल्याला ए आणि बीचा रेशो काढायचा आहे. तर आपण ए आणि बी एका बाजूला घेऊ आणि बाकीचं दुसऱ्या बाजूला घेऊ. म्हणजे इथं असं तयार होईल √a/√b इज इक्वल टू, कारण आपल्याला ए आणि बीचा रेशो काढायचा सध्या रूटमध्ये पण तसंच ठेवलं. हे दोन्ही तिकडं गुणिले तर भागिले जाईल, तो बी इकडं भागिले आला तसं हे पण भागिले जाईल. म्हणजे 0.4 × 0.04 अपॉन हे भागिले घेईल. म्हणजेच रूटमध्ये काय होईल 0.04 × 0.4 रूटमध्येच 0.4. म्हणजे आपल्याला a/b तयार करायचं आहे. पहिल्यांदा सेपरेट लिहिलं, रूटमध्ये सेपरेट लिहिलं तरी काही त्याच्यामध्ये बदल होत नसतो गुणाकार स्वरूपात असल्यामुळं. आणि मग आपण काय केलं, सेपरेट लिहिल्यानंतर √a/√b केलं. √b तिकडं गुणिले इकडं भागिले, तसंच हे दोन्ही गुणिले होतं तर भागिले. आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर केले. आता दोन्ही बाजूचे स्क्वेअर का करायचे, कारण रूट आहे तर रूट निघून जायला पाहिजे म्हणून दोन्ही बाजूचे काय केले स्क्वेअर. आता या ठिकाणी स्क्वेअरमध्ये मी पहिल्यांदा वाटलंच तर लिहितो √a² अपॉन √b². त्याच पद्धतीने इथं सर्वांचा स्क्वेअर प्रत्येकाचा लिहितो आहे मी 0.4² × 0.04 ब्रॅकेट करतो येतो ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉनमध्ये इथं पण ब्रॅकेटच राहील. रूटमध्ये काय आहे 0.04 ब्रॅकेट स्क्वेअर × परत रूटमध्ये 0.4 ब्रॅकेट स्क्वेअर. सर्वांचे स्क्वेअर केले. एकाच वेळेस जर सर्वांचे स्क्वेअर केलं तरी किंमत बदलत नाही, कारण गुणाकार ही एकच क्रिया आहे, तसंच अंशादामध्ये भागाकार पण एकच क्रिया आहे. तर याने काय पहा, सरळ चॅप्टर आपण पाहिलेलं आहे. ऑर्डर आणि इंडेक्स सारखं असेल तर रॅडिकन बाहेर येतो. त्यानुसार √a² म्हणजेच a, √b² म्हणजेच b. आणि या ठिकाणी स्क्वेअर आहे तर मी दोनदा लिहितो 0.4 × 0.4. इथं पण स्क्वेअर आहे तर दोनदा 0.04 × 0.04 अपॉनमध्ये. या ठिकाणी पण ऑर्डर आणि इंडेक्स सारखा असेल तर रॅडिकन बाहेर येतो. मग तो नियम 0.04. इथं पण ऑर्डर आणि इंडेक्स सारखा असेल तर रॅडिकन बाहेर येतो, म्हणजेच त्याचं रूट बाहेर येतं असं त्याचा अर्थ. आणि समान कट केलं 0.4 0.4 कॅन्सल, 0.04 0.04 कॅन्सल. काय उरलं आता ते पाहू आपण. ते उरलं असं a/b इज इक्वल टू, या ठिकाणी उरलं 0.4 × या ठिकाणी उरलं 0.04 आणि अपॉनमध्ये 1. अपॉनमध्ये पहा 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता राहिला विषय पॉईंटचा. पॉईंट काढून टाकायचा आपल्याला. जर पॉईंट काढून टाकायचं असेल तर एका पॉईंटनंतर जितके घर असेल तितके छेदामध्ये शून्य आपल्याला वाढवावं लागतील. म्हणजेच दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करतो त्या पद्धतीने. म्हणजेच a/b इथं काय येईल पहा, वरती फक्त 4 × 4 या पद्धतीने राहील आणि छेदामध्ये 1 2 3 म्हणजे एकावर 3 शून्य. म्हणजेच a/b इज इक्वल टू 16/1000 असा त्याचा अर्थ राहिला.
आणि या पद्धतीने त्याचं उत्तर झालं 16,1000. जर अतिसंक्षिप्त रूप देता आलं तर देऊ शकतात, जसं इथं अतिसंक्षिप्त रूप जातं. आणि म्हणजेच 8 दुणे 16 आणि 125 8 1000. आणि म्हणून रेशो आला A/B इज इक्वल टू 2/125. A/B 2/125 हे त्याचं उत्तर झालं. तर या पद्धतीने आपल्याला विचारलं होतं A/B आणि आपण उत्तर काढलं. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा, रूट सेपरेट लिहिलं आणि रूट A आपण रूट B पहिल्यांदा तयार केलं, स्क्वेअर केला दोन्ही बाजूचा आणि स्क्वेअर केल्यानंतर रूट निघून गेलं. ज्या ठिकाणी रूट आहे तिथं निघून गेलं, जिथं स्क्वेअर होता तिथं दोनदा गुणाकार केला आणि समान कट करून आपण अपूर्णांकाचे नियम वापरले. तर या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 4.2 होती. जे काही प्रश्न शिल्लक असतील ते तुम्ही घरी सोडवा. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग पाहू. थँक्यू.